स्टार्ट परिच्छेद. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुदृढ निरामय जीवनासाठी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन शारीरिक शिक्षणाचा गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम देणे ही काळाची गरज आहे. शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून सुदृढ समाज निर्माण करणे ही समाजाच्या दृष्टीने एक सुयोग्य गुंतवणूक ठरणार आहे. शारीरिक सुदृढतेची जाणीव निर्माण करणे, व्यायामांची आवड निर्माण करणे, शारीरिक हालचालीतून आनंद मिळविणे, खेळ व शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे, खिलाडूवृत्ती निर्माण करणे, उच्च दर्जाचे खेळाडू तयार करणे, सामाजिक जाणीव निर्माण करणे, संस्कृती व मूल्ये यांची जोपासना करणे, राष्ट्रीय भावना निर्माण करणे व जोपासणे या विषयाची उद्दिष्टे आहेत. विद्यार्थ्यांची सुदृढता डोळ्यासमोर ठेवून या अभ्यासक्रमाची रचना केली तर सुदृढतेसाठी हालचाली आणि हालचालीतून शिक्षण हा विचार त्यामागे आहे. या हालचालींची विशिष्ट उद्दिष्टे ठरविली व त्या उद्दिष्टानुरूप सुदृढतेची 4 क्षेत्रे केली आहेत. या प्रत्येक क्षेत्रासाठी क्षमता निश्चित केल्या आहेत आणि प्रत्येक क्षमता साध्य करण्यासाठी विविध उपक्रम व व्यायाम प्रकार दिले आहेत. या सर्व क्षमतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता हे साध्य करणे हे ध्येय ठरविले आहे. त्याचबरोबर योगाद्वारे मानसिक सुदृढतेचाही विचार या अभ्यासक्रमात प्रामुख्याने केलेला आहे. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता, कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढता सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी किमान शारीरिक सुदृढतेची आवश्यकता असते. ज्यांना शारीरिक कौशल्यावर आधारित विशेष प्रावीण्याची गरज आहे त्यांना आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेची गरज असते. सुदृढ नागरिक तयार करण्याच्या घडविण्याच्या दृष्टीने ज्या वयात सुदृढतेचा पाया घातला जातो त्याच वयात जाणीवपूर्वक सुदृढता निर्माण करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमातून केलेला आहे. शारीरिक शिक्षणातील उपक्रम सामूहिकतेने करताना सामाजिक गुणांची कायमची जोपासना आपोआपच होते. विद्यार्थ्याला स्वतःच्या शरीराविषयी सजग करणे, शरीराचा जाणीवपूर्वक विकास करणे, त्याविषयीची माहिती मिळविणे यासाठी या क्षेत्रात विविध उपक्रम दिले आहेत. परिच्छेद. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता प्राप्त करण्यासाठी स्नायू, दमदारपणा, लवचिकपणा व शरीर संघटन, वय, वजन, उंची, त्यांचे आदर्श प्रमाण, स्थूलतेचे मापन इत्यादी क्षमता ठराविक पातळीपर्यंत प्राप्त करणे गरजेचे आहे. या प्रत्येक क्षमतेसाठी विविध उपक्रम दिले आहेत. या उपक्रमातून शारीरिक सुदृढता प्राप्त करायची आहे कारण आजच्या स्पर्धात्मक युगात अधिक सक्षमतेने स्वतःला सिद्ध करता येणे गरजेचे आहे. शालेय वयातच ह्या क्षमता प्राप्त करण्याचे संस्कार रुजविणे महत्त्वाचे आहे. शारीरिक सुदृढतेबरोबर मानसिक सुदृढतेसाठी योगाची जोड देऊन व्यक्तिमत्व विकासाला या अभ्यासक्रमातून संधी दिली आहे. व्यक्तीच्या भावना, जाणीव, विचार व नैतिकतेच्या पातळीवरील विकास यांचा विचार केला आहे. स्टॉप.